तर हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपल्याला लावायची आपली जाळी. तर आज तिकडली तुरच चेक झालेली आहे काढून. तर इथं टाळकंसुद्धा आणलेलं आहे आपल्या म्हशीसाठी, म्हणजेच आपल्या वगैरेसाठी. तर आपल्याला आज जाळी लावायची काही तिकडं. तर काल आपण दांड केलं तर गाईस आपली राहिली होती. तर आज पहाट उठल्या आपली तिकडे पूर काढायला गेलो. तिकडला काय ब्लॉक काढलेला नाही. तर इथं आपल्याला आता जाळी बसवायची आहे आपली घराच्या पुढची लोखंडी आणि काही आणायची विकत. तर बघा झाड सुकलेलं आहे आपलं, पाणी नाही आलं कारण की आपण आळं गिळत मोडलेलं आहे चेक. तर काय याची आळी पण सुद्धा करावी लागतील आपल्याला. तर आपली लिंबून त्याचे दबलेली आहे, तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे काही. तर तिकडे आपली तूर झालेली आहे काढणं. तर हे बघा हे असं कडक झालेलं आहे. तर हे आपल्याला खातून ती कशी ना तशी ते टेम्पळ आहे ते लेवल करायची आहे गाईज आपल्याला. तर लेवल करण्यासाठी आपल्याला ते खतावं लागेल आणि पाणी एक समतल करणं लागते गाईज. तर बघा मिरची आली तर तुम्हाला दाखवलं आहे काल मिरची आलेली आहे आपल्या. तर आता आपण आलेलो अजून का आंघोळ काय केलेलं नाही गाईज तूर कापण्यासाठी. तर बघा हाते पण आपले बघा इथं फोटो आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल गाईज. तर हे आपले इथं जरा केलं ते आपण त्याच्यामुळे आलेलं आहे. तर बघा फुलं पण किती चांगली आलेली आहेत. तर इथले आपले गांजरं तर उपटलेलेच आहेत गाईज, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आता काय टाईमले झालेला नाही गाईज, 1च वाजलेलं आहे. तर हे गांजरे बघा याला पण पाणी द्यावं लागेल गाईज आपल्याला. तर तिथं आपलं पाणी चालू आहे, पण ते पाणी का आपण यूज करणार नाही गाईज इकडे. तर आता लगेच आपण जाळी लावू आता जेवण झाल्याच्या नंतर गाईज. तर चप्पल पण नाही आणली मी आज. तर बघा गाईज, तर जेवण घेऊन झालेलं आहे. तर मी अजून एक दांड बनवलेला आहे बघा आपल्या तिकाशीनं आणि खोऱ्यानं. तर हे तर 6 झालेले आहे. तर अजून आपण इथं 3 करणार आहेत गाईज, कारण की आपल्याला कांद्याचा धुमार रोप टाकायचं आहे. तर आपली केळीचे बघा पानं गिनं चेक झालेले, आळ फुटलेले. तर आपण त्या दिवशी मेथी टाकली होती गाईज. तर ती मेथी बघा मस्तपैकी भिजवलेली आहे मी नेमकीच. तर आपल्या खोडक्या असल्या होत्या पण राहिल्यात काही. तर एवढी मेथी पण भिजवलेली आहे. आपला चिकू पण मस्तपैकी झालेला आहे गाईज. तर बघा इथं तणकटसुद्धा आहे. तर इथले दांड केलेले आता आपण मधात असे खाचे पडायचेत गाईज, आपल्याला मधात खाचे पडायचेत. तर तणसुद्धा आता उपटून पडलेलं आहे आपलं. तर चला मग आपल्याला जाळीसुद्धा उडायची आहे बनलं तर. तर बघा आपलं आंब्याचं किती मस्त हे झालेलं आहे बघा गाईज. तर गाईज जाळी बसून झालेली आहे आपली सगळीकडं. तर बघा इथून इथली पुरलेली नाही जाळी आपली. तर इथं आपण थिमकच्या नळ्या बांधलेल्या आहेत गाईज. तर तिकडं जाळी लावलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. तर आता आपलं सगळं जाळी लावून झालेली आहे. तर आपल्या आंब्याला याला पाणी पण टाकलेलं आहे गाईज. तर बघा इकडे भिजवलेलं सुद्धा आहे मी. तर आपलं खोरं न्यायचं होतं पण ध्यान राहिलं नाही गाईज. तर आपला आंबासुद्धा भिजवलेला आहे मी. तर इकडं नाही भिजवलं गाईज कारण की इकडं पाणीच पुरलं नाही आपलं. तर बघा जाळी बसवलेली आहे आपली सगळी, फक्त तिथून तिथली पुरलेली नाही गाईज. तर आपण इथे एक दरवाजासुद्धा बनवायचा आपल्याला या जाळीचा इथं, कारण इथं जाळी लावलेली नाही आपण त्याच्यासाठी. तर गाईज आता बघा याला भिजवलंसुद्धा. याच्यात आता उद्या आपण मेथी नाहीत काही ना काही टाकून देऊ गाईज. तर आपली तिकास इथंच राहिलेली आणि खोरं इथंच आहे. तर नळे आपल्या पसरलेले आहेत, इळासुद्धा आहे तिथंच राहिलेला आहे आपला गाईज. तर आज तर आपण एवढंच केलेलं आहे. तर बघा याच्यात आपण गोटे पण इचलेले आहेत. तर इकडले राहिलेले आहेत. तर इकडे उद्या यायचं होतं आपण गाईज. तर झाडाला आळेसुद्धा केलेली आहेत मी बघा, मगा नव्हती आपल्या ब्लॉकमध्ये. तर याला पण छोटं केलेलं आहे. तर याला तर पहिलंच गाईज याचा आळस मोडलं नव्हतं या आंब्याचा आपल्या. तर गाईज आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आपल्याला गोटेसुद्धा याचावे लागतील. तर याच्यातले इचलेले आहेत आपण मोठमोठाले. तर छोटे राहिलेले आहेत बघा, इटी विटी पण राहिलेले आहेत. तर हे पण येत होतं. तर पाणीसुद्धा देणं झालेलं आहे आपल्या झाडाला.